नमस्ते, मी श्वेता. श्वेता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण मार्गशीर्षच्या गुरुवारच्या उपासासाठी एक व्हेज थाळी बघतो आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम सुक्या वाटाण्याची भाजी करण्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल तापलं की आपल्याला यामध्ये आल्याची पेस्ट घालायची आहे आणि तेलामध्ये मीठ परतून घ्यायची आहे. आल्याची पेस्ट इथे मी जिरं घालून वाटलेली होती. आता आल्याची पेस्ट मी तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे. आता आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. यामध्ये मी थोडंसं खोबरं बारीक केलेलं आहे. आता टमाटरची पेस्ट पण आपल्याला तेलामध्ये नीट परतून घ्यायची आहे. यात मी सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं वाटून घेतलं तरी चालेल. गॅसचा फ्लेम तुम्हाला मीडियम ठेवायचा आहे. इथे मी टमाटरची पेस्ट तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे. आता आपल्याला सुके मसाले घालायचे आहे. यामध्ये मी 1 चमचा तिखट घेतलेला आहे. मी वापरते ते तिखट जास्त तिखट असल्यामुळे मी 1 चमचा घेतलेला आहे. तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे. 1.5 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. धने पावडर आणि जिरे पावडर घेतले आहे अर्धा चम्मच. आणि हे मसाले तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी हे याच्यामध्ये घालणार आहे. सुके मसाले आता आपल्याला ह्या पेस्टमध्ये छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे. सुके मसाले 1 ते 2 मिनटं परतल्यानंतर आता आपल्याला इथे हे सुके वाटाणे घालायचे आहे. मी 1 वाटी सुके वाटाणे घेतलेले होते आणि त्याला 3 ते 4 तास पाण्यामध्ये छानपैकी भिजवून घेतलेले आहे. आता आपल्याला वाटाणे मसाल्यांमध्ये छान प्रकारे मिक्स करायचे आहे. वाटाणे छान प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहे. आता आपल्याला यावर एक झाकण झाकून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला भाजी चेक करायची आहे. आता आपल्याला गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला भाजी एक वेळा परतून घ्यायची आहे आणि पुन्हा मी 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण झाकून ठेवणार आहे. आता 1 ते 2 मिनिटांनंतर मी भाजी पुन्हा एक वेळा छान मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये पाणी घालणार आहे. इथे मी ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये वाटण वाटलं त्यातलंच पाणी घातलेलं आहे. प्लेट उथळ झाकून ठेवायची आहे, नाहीतर रसा उतू जाऊ शकते. आपण पहिल्यांदा जे पाणी घातलेलं होतं ते आपण वाटाणे शिजण्यासाठी पाणी घातलेलं होतं. आपल्याला वाटाण्याला पुन्हा शिजवायचं आहे म्हणून मी थोडंसं पाणी पुन्हा घालत आहे आणि हेच पाणी रश्यासाठी पण होऊन जाईल, कारण वाटाणे 75% शिजलेले आहे. आता आपल्याला पुन्हा लो ते मीडियम फ्लेमवर वाटाण्याच्या भाजीला शिजू द्यायचं आहे आणि उखड प्लेट झाकून घ्यायची आहे. आता इथे आपली भाजी झालेली आहे. मी पहिल्यांदा 1 वेळा पाणी घातलं वाटाणे शिजण्यासाठी, पण वाटाणे 75% शिजले होते आणि 25%
शिजायचे होते. मग परत मी पाणी घातलं, साधारणतः 1 प्याला. त्यानंतर वाटाणे शिजले, पण रसा मला थोडा कमी वाटला म्हणून मी पुन्हा 1 प्याला पाणी घातलं. आणि आता आपली वाटाण्याची भाजी तयार आहे. तर अशा प्रकारे आपली व्हेज थाली तयार आहे. वाटाण्याची भाजी, शेवयाची खीर, मिरचीचे भजे, गाजराची कोशिंबीर आणि वरण भात आणि फुलका पोळी आणि पापड. शेवयाची खीर ही रेसिपी मी आधीच पोस्ट केलेली आहे. तुम्ही ते श्वेता रेसिपीवर बघू शकता. तर अशा प्रकारे आजची रेसिपी तयार आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की श्वेता रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब पण करा. आपण पुन्हा भेटू एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.